नमस्कार. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करू. तर सर्वात आधी आपण मागच्या भागाचे कटिंग करून घ्यायचे आहे. त्यासाठी हाईट 14 इंच आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा राहील. त्यानंतर वरच्या बाजूस 2.5 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर आहे. त्यानंतर आपण इथे मुंडा 6 इंच घेणार आहोत. तसेच मागचा गळा 8.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चेस्टचे मार्किंग टाकून घ्यायचे आहे. तर चेस्टचे मार्किंग 9.5 इंच घेतलेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. त्यानंतर आपण कमर घेरचे मार्किंग करणार. कमर घेर 8.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेलं आहे. इथे टक्ससाठी अर्धा इंच एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर मुंडामध्ये 1.5 इंच वरती मार्किंग करून एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा. आता हा पार्ट आपण कटिंग करून घेऊ. त्यानंतर पुढचा पार्ट कट करण्यासाठी आपण आधी पेपर कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी एका पेपरवरती 1/2 इंच हुक पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा घ्यायचे आहे. त्यानंतर मागचा भाग आपण कटिंग केलेला तो पेपरवरती ठेवायचा आणि त्याच्या खाली 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूने जिथे जिथं कट पॉइंट केलेला होता त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर आपण हे जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर मुंड्यासाठी इथे 6 इंच वरती मार्किंग करून घ्यायचे आणि आतील बाजूस मुंड्यासाठी 1 इंच वरती मार्किंग करून घ्यायचे आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचे. त्यानंतर पुढचा गळा 6 इंच आहे तर त्यासाठी मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर चेस्टचे मार्किंग करून घ्यायचे. चेस्ट 9.5 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेले आहे. त्यानंतर आपलं कमर घेर 8.5 इंच आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यामध्ये 10.5 प्लस 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन राहील. त्यानंतर हे पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ. त्यानंतर शोल्डरच्या मध्यभागातून 10 इंच खाली एक टिक मार्क करून घ्यायची आणि हुक पट्टीच्या बाजूने 4 इंच आतमध्ये टिक मार्किंग करून घ्यायचं. तसेच आता ज्या ठिकाणी आपण मुंड्याचे मार्किंग घेतलेले त्या ठिकाणी अर्धा इंच आतमध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा. त्यानंतर खालच्या बाजूस 3.5 वरती एक मार्किंग करून घ्यायचे आणि मधला पॉईंट आणि हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आणि वरती असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा ज्याप्रमाणे मी दाखवले तसा. त्यानंतर खालच्या बाजूला 2 इंच वरती एक मार्किंग करायचे आणि इथूनही पण गोलाकार शेप देऊन घ्यायचा. इथे खालच्या साईडला अर्धा इंच वरती मार्किंग करायचं आणि दुसऱ्या साईडलाही अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर हे पेपर कटिंग अस्तरवरती ठेवायचे आहेत आणि याच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचे. फक्त ज्या ठिकाणी हे 2 पार्ट जॉईंट होणार आहेत त्या ठिकाणी 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचे आहे.
हे कटिंग करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत। तर डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूस पाय घेर 5.25 आणि 3 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे। टोटल 8.25 होईल। त्यानंतर आपली बाही उंची 10 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 10.5 वरती एक मार्किंग करून घ्यायचे। इथे आपण 1.5 इंच आतमध्ये एक मार्किंग करून घ्यायचे आणि वरून 3 इंच वरती एक मार्किंग करून घ्यायचे। आता एक पॉइंट जॉईन करून घ्यायचे। इथे आपण फुगावाई शिवणार आहोत, पण त्याचा पप थोडासाच हवा आहे, त्यासाठी मी 3 इंच घेतलेला आहे। तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे सेंटर काढून घ्यायचा आणि असा एक बॉक्स आखून घ्यायचा। त्यानंतर इथे असा शेप देऊन घ्यायचा। इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिनचे घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी पानगळा काढून घेतलेला आहे आणि आता अस्तर आणि ब्लाउज पीसची उलट बाजू ठेवून तो पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे। तसेच ब्लाउजच्या खालचा भागही जॉईन करून घ्यायचा आहे। त्यानंतर मागच्या गळ्याच्या भागाला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि आतील भाग बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर आता साइडने ही शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर इथे मी मागच्या गळ्याला लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर खालच्या बाजूला टक्ससाठी आपण मध्यभाग काढून खाली 4 इंच आणि वरती 4 इंच या प्रकारे असे टक्स मारून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता आपला मागचा भाग तयार आहे। त्यानंतर इथे मी अस्तर आणि ब्लाउजचा कपडा फेविकॉलच्या सहाय्याने जॉईन केलेला आहे। आता आपण हे 2 पार्ट जॉईन करणार आहोत। तर शिलाई मारण्याच्या आधी आपण हे एकमेकांना लावून बघायचे आणि त्यानंतर याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर कप तयार झालेला आहे। त्याच प्रकारे आपण दुसरा पार्टही जॉईन करून घेणार आहोत। त्यानंतर 1.5 इंचाच्या अशा 1-2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत आणि त्या ब्लाउजच्या वरच्या बाजूला ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर हे आतील बाजूला फोल्ड करायचे आणि या प्रकारे शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता आपण हुकपट्टी आणि आईपट्टी तयार करणार आहोत। तर त्यासाठी असे कपडे कटिंग करून घ्यायचे।
आता आपण बाही शिवणार आहोत. त्यासाठी बाहीच्या आतील बाजूवरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर अस्तरच्या बाजूवरती अशी दाब टीप देऊन घ्यायची. त्यानंतर हे पार्ट सरळ करून घ्यायचा आणि त्याच्या साईडने शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर आता आपण मागच्या पार्टवरती फिटिंगची मापे टाकून घ्यायची. त्यानंतर आता शोल्डर जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर स्लीव्हची मापे टाकून घ्यायची आणि या प्रकारे अशी एक लाईन मारून घ्यायची. त्यानंतर आता ब्लाऊजच्या सरळ बाजूनी शेवटला एक शिलाई मारून घ्यायची. आणि आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि आतील बाजूस शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शिलाई मारल्याने कुठूनही धागा निघत नाही. अगदी प्रोफेशनल टेलरकडून ब्लाऊज शिवून घेतल्यासारखा दिसतो. आता आपण ब्लाऊजची कमर घेर मोजून घ्यायची आहे. जेवढे आपल्याला हवी होती तेवढीच आहे का. त्यानंतर आता आपण लटकन तयार करणार आहोत. तर त्यासाठी 4.5 बाय 2चा कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे 3 बाजूंनी आपण लेस लावून घेणार आहोत.
आता आपला ब्लाऊज पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।